नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, केलेल्या लाईकसाठी तुमचं खरंच खूप खूप मनापासून आभार मानते आणि स्वामी प्रकट दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर हा आपला कालचा व्हिडिओ आहे पाडव्याचा. तर पाडव्याचा व्हिडिओ तुम्हाला आज येत आहे कारण काल बऱ्याचशा ताईंची घाई गडबड वगैरे असते, तशीच माझीसुद्धा होती. म्हणून मी एक दिवस आधी जो काही व्हिडिओ शूट वगैरे करून ठेवलेला, एडिटिंग करून ठेवलेलं ते तुमच्यासोबत शेअर केलेला होता. कारण सणवार असले त्या दिवशी जरा आपली सकाळी घाई गडबड असते आणि ते सगळं आवरून मग परत व्हिडिओ एडिट करणं, ते करणं आणि खूप लेट मग व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. तर चला सुरुवात झालेली आहे व्हिडिओला आणि सकाळ सकाळी मस्त छान अशी नेहमीप्रमाणे आपला गॅस ओटा वगैरे जो होता सगळं किचन स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी पूर्ण व्यवस्थित असा पुसून घेतलेला होता. त्यानंतर मस्त सण आहे आपला पाडवा, तर मग गॅसची पूजा वगैरे करून घेतलेली होती, स्वस्तिक काढून घेतलं आणि त्यानंतर मग चहा ठेवलेला आहे. आणि चहानंतर मग आता बाकीची जी काही बरीचशी कामं घरातली करायची आहेत, देवपूजा वगैरे सगळं काही झालेलं आहे, झाडू वगैरे मारणं सगळं. पण डाळ शिजवायला टाकत आहे. त्यानंतर मग बरीचशी जी काही कामं आहेत घरातली, अजून हळदीचं लेपन वगैरे करून घेणं, बरंचसं काय काय ते करून घेईल. तोपर्यंत आपली पुरणाची डाळ शिजून होईल. 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने चणा डाळ जी आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर मग आता कुकर लावून देत आहे. तोपर्यंत चहा इथे रेडी झालेला होता आणि गॅसची पूजेशिवाय मग मी चहा काही घरात कोणाला दिलेला नव्हता. बाकीचं माझं सगळं आवरून झालेलं होतं. असं काही मी माझी ज्या दिवशी सणवार असला त्या दिवशी थोडंसं ना घरातल्या व्यक्तींनाही आपण जरा ॲडजस्टमेंट करायला सांगतो, थोडा थांबा म्हणजे माझं काम जे आहे ते व्यवस्थित होऊन द्या, असं आपलं चालूच असतं. तर चला चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर मग आपली सुरुवात झालेली होती ती स्वच्छ बाहेरचं पुसून घेणं. सकाळी राहिलेलं होतं पुसायचं कारण घरातलं देवपूजा वगैरे हे ते त्याच्यात बराच उशीर झाला, त्यामुळे मी दरवाजा काही ओपन केलेला नव्हता. नंतर म्हटलं चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर लगेच पुसून होईल बाहेरचं. तर बाहेरचं पुसून घेतलेलं आहे आणि मस्त हळद, गोमूत्र, चंदन हे सगळं टाकून, आपल्याकडे सुगंधित स्प्रे वगैरे असेल तर ते टाकून सणवार वगैरे अमावस्या, पौर्णिमा, गुरुवार, मंगळवार या दिवशी आपण आवर्जून असं छानपैकी हळदीचं लेपन आपल्या उंबरठ्यावरती केलंच पाहिजे. याने वातावरणातील प्रसन्नता खूप जास्त वाढत असते आणि इतकं छान फ्रेश असं उंबरठ्यावरती वाटत असतं. लेपन करून झालेलं आहे. रांगोळीचं आज मला काही काढायचं काम नाही आहे कारण सिद्धीचं कालच्या दिवशीच सांगून झालेलं होतं की मला उद्या सकाळी लवकर उठवजं आणि उंबरठ्याजवळ रांगोळी मी काढणार आहे. काही विशेष सणवार वगैरे असले, तिला सुट्टी असली तर रांगोळी तीच काढते आणि छान मस्त काढत असते ती. त्यामुळे मीही मग तिला सांगत असते की ठीक आहे तूच काढ असं. पूजा मात्र मी उंबरठ्याची करून झालेली होती माझी आणि त्यानंतर मग आपलं जे काही आहे बाकीचं हार वगैरे लावून घेणं बाहेर किंवा मंदिराजवळ. काल माझ्या वेदूने, मी रात्री स्वयंपाक वगैरे करत होती ना तोपर्यंत तिने मला हे सगळे हार करून दिलेले होते. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला घरातल्या मुलांची म्हणा किंवा काही आपल्याला खूप जास्त मदत होत असते. माझ्या मुली तरी थोडं थोडं करतात आणि माझ्या वेदूला असं काहीतरी करायलाही आवडतं. तर तिने मला मस्त छान असे हार करून दिलेले होते आणि आज रांगोळी मात्र सिद्धी काढून घेणार आहे. आपल्या मंदिराला मस्त छान हार वगैरे लावून झालेलं आहे. असं थोडी थोडी तयारी जी आहे ती आपली चालू असते. जोपर्यंत पुरणाची डाळ तिकडे होत आहे तोपर्यंत बाकीचं सगळं पटापट जेवढं उरकवता येईल तेवढं आपण करत असतो. मस्त आंब्यांच्या डहाळ्या, लिंबाची पानं हे सगळं आपण मस्त आपल्या मेन दरवाजावरती लावत असतो. तर ते आता इथे लावून घेतलेलं आहेत आणि अशी छान मस्त सजावट करून आपण आपल्या नवीन वर्षाचं स्वागत जे आहे ना ते खूप छान मस्त अशा पद्धतीने आपण करत असतो. इतकं छान प्रसन्न वाटतं. सणवार असले की एक प्रकारचा उत्साह जो आहे ना तो आपल्याला इतका आलेला असतो. घर सजवण्यापासून म्हणा, तोरणं लावण्यापासून सगळ्या गोष्टींचा आपल्याला त्या गोष्टींचा इतका आनंदही होत असतो आणि उत्साहही खूप जास्त असतो. आणि ते एक दिवस आधीपासून, आता बरेच दिवस झाले आम्ही ज्या दिवसाची वाट बघत होतो तो म्हणजे पाडवाचा दिवस. या दिवशी बरेच जण काय काय नवीन नवीन खरेदी करतात. काही सोनं चांदी वगैरे घेतात, काही
नवीन गाडी खरेदी करतात, कोणी नवीन वस्तू घेतं. असं काय काय आपण ह्या नवीन वर्षाच्या दिवशी घेत असतो. कारण पाडवा म्हटलं म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक येतो. त्यामुळे या दिवशी अनेक जण अनेक प्रकारे आपल्या ऐपतीप्रमाणे जशी तशी जी काही खरेदी आहे ती करत असतात. तर चला, बाहेरचं सगळं काही आवरून झालेलं आहे. तोपर्यंत इकडे आपली पुरणाची डाळही शिजलेली होती आणि मी कांदा वगैरे कट करून भाजायला ठेवून दिलेला आहे आपल्या मसाल्यासाठी, म्हणजे कटाची आमटी वगैरे बरेचसे जण काय काय म्हणतात त्याच्यासाठी. आमच्या इकडे आम्ही त्याला रश्शीच म्हणतो. तर त्यासाठी मी मसाला इथे तयार करणार आहे म्हणून कांदा भाजायला ठेवलेला आहे आणि पुरणातलं जे डाळीतलं जे पाणी होतं ना पुरणाचं, ते काढून घेतलेलं आहे कटाची आमटीमध्ये टाकण्यासाठी. आणि आता इकडे एका साईडला कांदा भाजून होत आहे, तोपर्यंत एका साईडला आपलं पुरणही होऊन जाईल. तर गूळ टाकत आहे त्याच्यामध्ये. गूळ जरा ह्यावेळेस ना वेगळा वाटला मला, थोडासा पातळसारखा गूळ आलेला आहे आणि थोडं चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. चांगलं व्यवस्थित असं पुरण कोरडं होईपर्यंत मी याला अशा पद्धतीने परतवून घेतलेलं होतं. तोपर्यंत एका साईडला मसालाही तयार झालेला होता. कांद्यामध्ये मी धना पावडर, लाल तिखट वगैरे, जिरं, लसूण, जे काही बेसिक मसाले असतात ते घातलेलं आहे. मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि तेलामध्ये तो मसाला मस्त छान असा भाजून घेतलेला आहे. आणि मग दूध आणलेलं होतं इकडे बासुंदी करण्यासाठी. तर बासुंदी आटवायला ठेवलेली आहे. मला बासुंदी खास करून जर तुम्ही करत असाल ना ताईंनो, मला गोकुळच्या दुधाचीच बासुंदी आवडते. खूप छान मस्त घट्ट दाटसर अशी बासुंदी आपली होत असते गोकुळचं जर दूध वापरलं आपण तर. आणि डेअरीतलं जर वापरायला गेलं ना तर इतकी जास्त घट्ट नाही होत ती व्यवस्थित, खूप जास्त टाईम लागतो तिला. त्यामुळे मला ही अशी आवडते. कटाची आमटी तुम्ही बघू शकता मस्त छान अशी तयार झालेली आहे. एका साईडला आपली बासुंदी शिजत आहे. बासुंदी जर करायची म्हटली म्हणजे एक गॅस त्याला फिक्स लागतोच. एक गॅस वरती आपला पूर्ण स्वयंपाक होतो तोपर्यंत ती बासुंदी आटतच राहते. त्यामध्ये मी घट्ट होण्यासाठी काजू आणि बदाम मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलेले होते, ते त्याच्यामध्ये घातलेले आहेत. म्हणजे पटकन घट्ट होईल, छान दाटसर आपली बासुंदी तयार होईल. तोपर्यंत इकडे आता भज्यांचं पीठ मळून घेत आहे. कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली होती. चवीप्रमाणे मीठ, ओवा वगैरे घातलेला आहे. मी हळद भज्यांमध्ये घालत नाही. साधंच आपलं अशाच पद्धतीने ते भज्यांचं जे पीठ आहे ना ते मळून घेत आहे. म्हणजे छान मळून जाईल जोपर्यंत माझ्या पुरणाच्या पोळ्या वगैरे होतील तोपर्यंत. तर आता इथे भज्यांचं बॅटर हे आपलं तयार झालेलं आहे आणि त्यानंतर मग मी इथं पुरण चाळणीमधून बारीक करायला घेतलेलं होतं. चाळणीतून जर व्यवस्थित करून घेतलं तर एकसारखं पुरण आपलं तयार होत असतं. खास करून त्याला गरम-गरमच करावं लागतं, पण बरंचसं काय-काय असतंच आपलं, त्यामुळे त्याला थोडं थंडच झालं ते. मला याला पण व्यवस्थित छान डाळ शिजलेली होती त्यामुळे इतकं काही त्रास झाला नाही. किचनमधलं बऱ्यापैकी 80% पूर्ण काम झालेलं आहे. तोपर्यंत आता पुरणपोळ्याच करायच्या आहेत आणि भात लावायचा आहे. इथं मी आता गुढीचे जे काही साहित्य लागणार आहे ते काढून घेत आहे. कारण सकाळी लवकर गुढी उभारली जाते आमच्या इकडे. कारण आम्ही ना गुढी 12पर्यंत उतरवून घेतो. बरेच जण इकडच्या साईडला पूर्ण दिवसभर ठेवतात, पण आम्ही 12पर्यंत उतरवून घेतो. तोपर्यंत यांनी मस्त छान अशी साडी जी आहे ना ती इथे आपल्या बांबूच्या काठीला बांधून घेतलेली होती. नवी साडी आपल्याला घ्यायची असते या दिवशी, जी आपण कधी वेअर केलेली नसते ती. किंवा एखादा ब्लाऊज पीस आपण गुढीला लावत असतो. हिंदू संस्कृतीतील पहिला सण हा गुढीपाडवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण महाराष्ट्रात शालिवाहन शकपद्धत वापरतो. म्हणून वर्षारंभाला गुढीपाडवा हा 4 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. गुढीपाडवा हा 2 अक्षरांचा शब्द बनलेला आहे. गुढी म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा आणि पाडवा म्हणजे विजयध्वज. याच दिवशी ब्रह्मदेवाने जग उत्पन्न केले आणि सृष्टी निर्माण केली. प्रभू रामचंद्रांनी आपला 14 वर्षाचा वनवास संपवून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीमध्ये प्रवेश केला. त्यावेळी लोकांनी गुढ्या तोरणे उभारून तो दिवस आनंदाने साजरा केला. तो हाच दिवस. याच महिन्यापासून वसंत ऋतूस सुरुवात होते. त्यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदित होते. हिरव्या रंगीबिरंगी छटा झाडा-झुडुपांवर फुलून दिसतात आणि वसंत ऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्त हस्ते मोकळ्या मनाने सृष्टीवर उधळीत असतो. आणि अशा प्रसन्न आल्हाददायक वातावरणामध्ये आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात होत असते. मग आपण नवीन वर्षाचे स्वागत नको का करायला? गुढी आपल्याला काय सांगते तर नवीन वर्ष सुरू झालंय, नवीन विचार करा, नवीन संकल्प करा, सद्विचार, सदाचार याची झेप घ्या, आकाशाला गवसणी घालून द्या. मी जशी उंच आहे, निळ्या निळ्या आकाशाची नाते सांगत आहे, तशी तुमची प्रगती होऊ द्या. सेवेत सातत्य असू द्या. याच दिवशी सर्व सेवेकऱ्यांनी
सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करून कडुलिंबाचा कोवळा पाला, फुले स्वच्छ धुवून गुढीच्या टोकाला सोवडे किंवा कोसे वस्त्र कडुलिंबाच्या पाल्यासहित बांधावे. त्यावर एक कलश पालथा ठेवावा. साखरेचे कंकण, हार घालावे आणि पूजा करावी. सकाळी चहा किंवा दूध घ्यायच्या आधी या दिवशी कडुलिंबाचा पाला खातात. तो फार कडू असतो म्हणून त्यासोबतच थोडासा गूळ खातात. हा पाला खूप कडू असला तरी आयुर्वेदिक शास्त्राच्या दृष्टीने तो अत्यंत गुणकारी आहे. तो खाल्ल्याने आरोग्य, बल, बुद्धी आणि तेज वाढते. कडुलिंबाचा पाला हा थंड असल्यामुळे थकवा नाहीसा होतो. मेंदूला तरतरी येते. खरे म्हणजे हा गुणकारी पाला खाण्यास सुरुवात केली तर उत्तमच. प्रगतीपंथावर जाणाऱ्या व्यक्तीला जीवनामध्ये काही वेळा कडू घोट प्यावे लागतात. त्यातूनही त्याला काहीतरी प्रचिती मिळते. गुढीची पूजा वगैरे झाल्यानंतर 4 वाजेपर्यंत आपण गुढी कधीसुद्धा उतरवली तरीसुद्धा चालते. पण आमच्या इकडे 12 नंतर आम्ही गुढी ठेवत नाही. आम्ही जसा स्वयंपाक वगैरे रेडी झाला की आम्ही 12 नंतर गुढी खाली उतरवून घेत असतो. तर मस्त छान अशी पूजा वगैरे गुढीची झालेली आहे आणि रांगोळी तुम्ही बघू शकता. दीदीने किती मस्त छान अशी रांगोळी काढलेली आहे. आज एक मेन महत्त्वाचं काम म्हणजे तिने माझं केलेलं होतं. कारण रांगोळी काढण्यासाठी सुद्धा आपल्याला 1-1.5 तास जातो जर चांगली रांगोळी काढायची म्हटली तर. पण मग आज तिने छान अशी रांगोळी काढून घेतलेली होती. तेवढं काम आजचं माझं झालेलं होतं. तिने ज्यावेळेस रांगोळी काढलेली असते त्यावेळेस ओळखायला सुद्धा लागते. कारण प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते किंवा आपण जसं हँडरायटिंग जसं म्हणतो ना सगळ्यांचं वेगवेगळं असतं तशीच पद्धत. तर चला आजची जी काही पूजा आहे गुढीची ती पूर्णपणे व्यवस्थित अशी मस्त छान पद्धतीने आरामात झालेली होती. आणि उंबरठ्याचं लेपनसुद्धा किती मस्त छान असं दिसत आहे आणि इतकं प्रसन्न असं वातावरण होऊन जातं ना, ज्यावेळेस सणवार, व्रत, वैकल्य जे काही आपले असले तर अशा काही जे सणवार येतात ते अधूनमधून असा उत्साह वाढवण्यासाठीच खरंच आहेत. हे शूट सगळं दीदीने केलेलं होतं आणि ते व्हिडिओमध्ये एडिटिंग करताना आलं म्हणून मी ठेवलं. आपल्यापेक्षा बऱ्याच वेळेला मुलांना छान व्हिडिओ वगैरे काढायचं जे आहे ना ते येत असतं. आतमध्ये सगळी जी काही पूजा वगैरे झालेली होती माझी त्यानंतर आपलं जे काही वाहन असतात आपण डेली आपली गाडी, टू व्हीलर, फोर व्हीलर जे काही असतं आपल्याकडे ते स्वच्छ धुवून आपण ह्या दिवशी त्यांचीसुद्धा अशा पद्धतीने व्यवस्थित अशी दोन्ही साईडला पाणी वगैरे टाकून पूजा करत असतो. छान स्वस्तिक काढून घेत असतो, हार घालत असतो आणि आपल्या वाहनांची पूजा आपण या दिवशी करत असतो. चला, दोघं साईडला पूजा वगैरे झालेली आहे. त्यानंतर शेवटचं जे काही बाकी होतं ते म्हणजे पुरणपोळ्या. कारण पुरणपोळ्या ह्या गरम-गरमच केल्या की लगेच भजे वगैरे तळले की मग नैवेद्य दाखवला की आपलं झालं. तर पुरणपोळी तुम्ही बऱ्याच वेळेला माझी बघत असतात. माझी पुरणपोळी ही एक चाळीचीच पुरणपोळी असते. कणिक आणि पुरण याचं जर प्रमाण व्यवस्थित असेल तर मात्र आपली पुरणपोळीमध्ये कुठेच फाटतसुद्धा नाही किंवा व्यवस्थित छान टम्म अशी आपली पुरणपोळी फुगत असते. कारण पुरण जर थोडं जरी पातळ राहिलं ना तरीसुद्धा पुरणपोळी आपल्याला बनवायला खूप जास्त त्रास होतो आणि व्यवस्थित अशी होत नाही. त्यामुळे ज्यावेळेस आपण पुरणाची डाळमध्ये गूळ वगैरे टाकतो त्यावेळेस व्यवस्थित असं पुरणाची जी कन्सिस्टन्सी आहे ती व्यवस्थित अशी घट्टसर, दाटसर झालेली पाहिजे. मस्त छान पुरणपोळ्या ज्या आहेत त्या पटपट आता लाटून घेणार आहे आणि कणिकसुद्धा जास्त पातळ मी ठेवत नाही. व्यवस्थितच अशी थोडी आपल्या चपात्यांच्या कणिकेपेक्षा थोडी नरम असते. अशा पद्धतीने आणि ज्यावेळेस आपण पुरणपोळीची कणिक मळतो ना त्यावेळेस थोडीशी साखर घालायची म्हणजे छान अशी पुरणपोळी आपली बनत असते. बघू शकतात किती टम्म अशी पुरणपोळी मस्त छान फुगलेली आहे आणि एक चाळीची पुरणपोळी असल्यामुळे पुरण व्यवस्थित असं संपूर्ण पुरणपोळीमध्ये आपलं गेलेलं असतं. त्यामुळे खाताना कुठे काठ वगैरे जे आहेत ना ते व्यवस्थित असतात. 2 चाळीची पुरणपोळी केली तर तिचे काठ जरा आपल्याला जाडसर वाटत असतात. त्यामुळे मला 1 चाळीचीच पुरणपोळी करायला खूप जास्त आवडतं आणि मस्त छान अशी फुगतही असते. पुरणपोळ्या झाल्यानंतर लगे हात इथे तळण काढायला घेतलेलं आहे. कुरडया, पापड वगैरे जे काही तळणाचं काढून ठेवलेलं होतं ते. बासुंदी ही मस्त छान अशी झालेली आहे आणि भज्यांचं पीठ आधी मी मळून ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये थोडा सोडा घालायचा राहिलेला होता, तो घातलेला आहे. थोडं गव्हाचं पीठ घातलं होतं मी 1 चमचाभर. त्याच्याने ना छान मस्त असे भजे आपले तयार होतात. तर शेवटी मात्र भज्यांचं कारण भजे जे आहेत ना गरमागरम खाण्यातच मजा असते. त्यामुळे शेवटी भजे तळून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने आजचा जो काही पूर्ण स्वयंपाक होता तो इथे झालेला आहे आणि त्यानंतर मग आपला नैवेद्य.
प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते. बरेच जण नैवेद्य जो आहे ना आपल्या दारासमोर गुढी उभारलेली असते तिथेच एक पाट वगैरे ठेवून त्या साईडला नैवेद्य देत असतात. पण आम्ही ती गुढीला सोडून आणतो. आपल्या देवघराजवळ एखाद्या पाटावरती गुढीला ठेवतो अशा पद्धतीने आणि मग तिथे आम्ही अशा पद्धतीने नैवेद्य देत असतो. तर वेगवेगळी पद्धत असते. बरेच जण इकडे आल्यानंतर कळतं, कारण आपल्या साईडला जर आपण असलो तर आपल्याला दुसरीकडची जी काही पद्धत असते ती माहीत नसते. आम्ही अशाच पद्धतीने घरातील पुरुष गुढी बाहेरून काढून आणतात आणि पाटावरती ठेवून अशा पद्धतीने नैवेद्य वगैरे जे आपण बनवलेलं असतं ते दाखवून नैवेद्य दाखवायचा, प्रणाम करायचा आणि त्यानंतर मग आपण जेवायला घ्यायचं. अशी जी काही आमच्या इकडची पद्धत आहे ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि आजचा जो काही व्हिडिओ होता, कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, हाईपही करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच रोज येणारे नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया उद्याच्या छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.